तर ह्याला फुलं आलेत आणि इकडचे फुलं लय मोठे आले होते, त्या आईने तोडलेत. देवासाठी फुलं लागतात रोज. आणि ह्याला फुलं कमीच आलेत ह्या गुलाबी फुलाला. आणि इकडं पांढरे पण आहेत काळे आणखीन. आणि ही रातराणी ही जी फुलं हे अशी फुलतात तर हे गळतच नाहीत एक बहार होईपर्यंत. म्हणजे 7-8 दिवस तरी ही फुलं अशीच राहतात. सध्याला फुललेल्या कंडिशनमध्ये दुपारी बघितलं ना तर ते ह्याची तोंड बंद होऊन जातात, त्या पाकळ्या बंद होतात. तर ही झाली छान वास येतो रातराणीचा. आणि खाली इकडं ही पण आहे निशिगंधा का काय, पण ह्याला आणखीन फुलं नाहीत येत. एकच आलं होतं, त्याला 1-2 महिने झालं, त्याच्यानंतर फुलं चालू नाही ह्याला. हे आता सकाळी तिकडं जनावरं खायची वाट बघतायत. पप्पाच्या धारा चालू आहेत. धारा काढून झाल्यानंतर मग कुट्टी करायची. आता इकडं बघा किती चिक्कू आलेत. फ्री टाईम असला ना एका दिवशी मग चिक्कू काढून घ्यायचेत सगळे. सगळे म्हणजे जे काढायला आलेत ते मोठे मोठे, त्याच्यातले बरेच काढायला आहेत. हा समोर दिसतो ना हा काढायला आलाय. परत त्याच्या बाजूचे 2-4 जे मोठे दिसतात ते. आणि इकडे पेरूला आता सकाळची लाईट आहे त्याच्यामुळे सकाळून जाता येत नाही झाडावरती, पण तर पेरूला पण चांगले पेरू लागलेत. इथं 2-3, इकडं खाली असे. सकाळचं चांगलं फ्रेश वातावरण आहे. आता समोर सगळं हिरवगार शिवार आहे, म्हणजे सगळ्या ज्वाऱ्या हिरव्यागार आहेत. आता खायला टाकले सगळ्या गायांना, आणि एवढी उरलेली कुठे दुपारून टाकायची. सगळे खात आहेत. आता सोलारवरचा बोर पण चालू झाला आहे, तर आज घासातच पाणी आहे. तर आता हा वाफा थोडं राहायला कडेल जायला, हा भिजल्यानंतर पलीकडच्या वाफ्यात लावायचं, मग त्याच्या पलीकडच्या लावायचं. आणि जे आपण थोडंसं काल लाल नेपेरचं बेणं उरलं होतं तर ते मग लावून घ्यायचं आज थोडंसं भिजल्यानंतर. काल जिथं लावायचं तिथलं भिजलं नव्हतं. घासातली आईची पालकाची भाजी दाखवतो. बघा ही पालकाची भाजी आहे, ही सगळी लय मोठी आली इकडं. आणि मिरच्या पण इथं झाड आहे, तर ह्याची मिरच्या आणि तोडून नेल्यात. आणि हे 1-2 बाकी तिथं बाकी. आणि इकडं पण पालक भरपूर आहे, ही सगळी पालकाचीच भाजी. हा गावरान पालक आहे. हे काल लावून उरलेलं बेन आहे लाल का, तर हे मी इथं लावून घेतो आज. आज इथं भिजले, तर हे समोर जे दिसतं इथं मी लावून घेतो याला आता. तर एकदम असं भिजलेलं आहे सगळं, त्यामुळं सहज लागते हे. तर हे असं एकदम. परत हे तिसरं इथं लावतो. अरे पाणी लय साचले हो. ज्या साईडला नेपेर लावलं तिकडचं सगळं भिजायचं झालंय. मग आता पाणी मी परत इकडून चालू केलंय भिजायला, कारण की काल इकडं थोडं नेपेर लावलं आणि हिरवा खाली, तर तो पण भिजल. मग तर नेपेर लावून झालाय सगळा. ही गाय एकटी तिकडं बांधली भैयानी, तिकडं सावली तरी पण ती उन्हात बसली. तर मी नेपेर न्यायला आलो होतो, तर नेपेर बैलगाडीत भरलं आहे आणि आता घरी घेऊन चाललो बैलगाडी. तर आज थोडंसंच कापलं भैया नेपेर, पण एवढाच आता घेऊन जातो. चल चिमण्या चिमण्या, सरजे चल. ए बैल चल. नेपेरची बैलगाडी आणली मी, आणि आईने मेथी घास पण आणून ठेवलाय. आता जनावरांना पाणी पाजतो. एवढे पारिजातकाचे फुलं फुलले, इकडे 2, पलीकडे 1, आणि वरती पण 1 फुलले.
जनावर पाणी पाजतो, जनावर पाणी पाजले की आजचं मग काम झालं.